ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत मुंबई पोलिसांनंतर आता ठाणे पोलिसांना धमकीचा ईमेल आल्याचं समजतंय। नौपाडा पोलीस स्टेशन जवळ बॉम्ब ठेवल्याचा हा ईमेल करण्यात आलेला आहे। या ईमेलमध्ये काही मागण्या लिहिण्यात आल्याची देखील माहिती मिळतेय। ठाणे पोलिसांचं पथक सध्या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळतेय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, काय नेमकी माहिती? अजिंक्य जी म्हणाले त्यानुसार ठाण्यातल्या नौपाडा पोलिसांना एक ईमेल आला होता। हा ईमेल जो आहे तो काल साधारणपणे 1:31:70 आला होता। ईमेल होता date23123123@maxsafe.ios। म्हणजे अतिशय सुरक्षित अशी ही ऑनलाईन लाईन वापरून हा ईमेल केला गेलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सिनानोक चौक नावाचं ते एक स्थळ आहे ठाण्यातल्या सरई भागामध्ये, तिथे ज्यू लोकांचं एक धार्मिक स्थळ आहे। त्या धार्मिक स्थळामध्ये आम्ही बॉम्ब ठेवलेला आहे। तो बॉम्ब अशा रीतीने आम्ही प्लांट केला आहे की तो तुम्हाला सापडणार नाही, पण जो धमाका होईल किंवा जो बॉम्ब ब्लास्ट होईल यामध्ये अनेकांचा मृत्यू होईल आणि तो खात्रीशीर मृत्यू होईल अशा पद्धतीनं आम्ही तयारी केलेली आहे। असा धमकीचा ईमेल जो आहे हा ठाणे पोलिसांना आलेला आहे। त्यामध्ये त्यांनी वी आर अ टेररिस्ट ग्रुप कॉल्ड फनिंग अशा माध्यमातून त्यांनी हा मेल केलेला आहे आणि स्वतःला त्यांनी फनिंग नावाचा एक टेररिस्ट ग्रुप आहे अशा पद्धतीनं त्या मेलमध्ये संबोधलं आहे। आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी देखील अशाच पद्धतीचा एक ईमेल आला होता, ज्यामध्ये 11 स्थळांवरती टार्गेट केलं गेलेलं आहे आणि 3 ठिकाणी बॉम्ब ठेवला गेलेला आहे अशी माहिती दिली गेली होती। यानंतर आता अशा पद्धतीने ठाणे पोलिसांना मेल आल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्या ज्यू धार्मिक स्थळ जो आहे सिनागॉग ठिकाणी मोठा बंदोबस्त लावलेला आहे। संपूर्ण परिसर जो आहे तो रिकामा केला गेलेला आहे आणि चारी बाजूने बॅरिकेटिंग करून बॉम्ब शोधक पथक जे आहे त्यांना घटनास्थळी पाचारण केलेलं आहे। तिथे कशा पद्धतीनं बॉम्ब ठेवलेला आहे किंवा कुठे आहे याची संपूर्ण शोध जो आहे तो ठाणे पोलीस घेत आहेत। बॉम्ब मिळाल्यानंतर किंवा बॉम्ब आहे का किंवा कोणी मुद्दामून काही टोळसाळपणा केलेला आहे का, या सर्व दृष्टीने पोलीस जे आहेत ते तपास करतायत। विशेष करून सुरुवातीला तो सिनागॉग म्हणजे ज्यू धर्मियांचं जे धार्मिक स्थळ आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त लावून तिथं सुरक्षा व्यवस्था वाढवली गेलेली आहे आणि त्याच्या प्रत्येक कोपऱ्याची तपास जो आहे जो शोध जो आहे ते पोलीस घेत आहेत। तिथे नक्की बॉम्ब ठेवलेला आहे का फक्त एक धमकी दिली गेलेली आहे, खोडसाळपणा गेला आहे हे थोड्या वेळात स्पष्ट होईल। पण ठाणे पोलिसांनी संपूर्ण प्रकरण जे आहे ते गंभीरतेने घेतलेलं आहे। मुळात हा ईमेल जो आहे तो काल आलेला आहे आणि जवळपास या घटनेला त्या ईमेलला 24 तास उलटलेले आहेत आणि धमकी दिली गेलेली आहे की त्या मेलमध्ये लोकांना बॉम्ब होईल। 24 तास उलटूनही ते काही झाल्यामुळे ठीक आहे, ठाणे पोलीस आता नेमका तपास करतायत। तपासानंतर काय नेमकं निष्पन्न होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। अजित, धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।